नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये जवळपास 2005 ला माहिती अधिकार कायदा आला होता. आणि माहिती अधिकार कायदा येण्यामागचं कारण काय होतं मूळ, की शासनामधला प्रशासनामधला भ्रष्टाचार कमी करणे आणि पारदर्शकता आणणे. याच्यामध्ये शासनामध्ये ह्या 2-3 गोष्टीसाठी माहिती अधिकार कायदा आणला होता. आणि प्रत्येक गोष्ट जनतेला माहिती व्हावी या दृष्टिकोनातून त्यांच्यापर्यंत माहिती त्यांना मागून घेता यावी आणि त्यांना माहिती मिळण्याचा हक्क मिळावा यासाठी शासनाने माहिती अधिकार कायदा आणला होता. आणि हा माहिती अधिकार कायदा आल्याच्या नंतर त्याचा चांगला उपयोग बऱ्याचशा लोकांनी केलेला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते हे याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करतात. आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये याचा जेवढा चांगला उपयोग आहे त्याच्या व्यतिरिक्त याचा दुसरी बाजू याचा बऱ्याचशा ठिकाणी चुकीचा सुद्धा किंवा दुरुपयोग सुद्धा केला जातोय. परंतु दुरुपयोग पेक्षा याचा चांगला वापर आणि चांगला उपयोग लोकांना आणि जनतेला झालेला आहे. त्याच्यामुळे काय बघा, परंतु काय होऊ लागलं, बऱ्याचशा प्रमाणामध्ये माहिती अधिकाराचे अर्ज हे खूप मोठ्या प्रमाणात येऊ लागलेले. आणि याच्यामुळे काय होऊ लागलं माहितीये का, एक व्यक्ती उठायचा, कुठल्याही गोष्टीचा अर्ज घ्यायचा आणि त्याच्यावरती भरे 5-50 विषय लिहायचा आणि अर्ज देऊन टाकायचा. मग काय व्हायचं, गरज नसलेली माहिती मागवणं किंवा उगत काहीच गरजेची नसताना ते माहितीसाठी अर्ज देणं किंवा एकाच विषयाची माहिती गरजेची असताना वेगवेगळ्या विषयाची माहिती एकाच अर्जामध्ये मागवणं, असे बरेचसे प्रकार घडताना आपल्याला दिसत होते. मग याच्यामुळे काय झालं, शासनाला बऱ्याचशा तक्रारी शासनाकडे गेला की याचा दुरुपयोग खूप मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आता ज्यांना माहितीची आवश्यकता आहे त्यांनी काय करायचंय, त्यांच्यामध्ये दुरुस्ती करा की एखाद्या व्यक्तीला माहिती जर गरज असेल तर जेवढी माहिती आवश्यक आहे तीच माहिती त्यांनी मोजकी मागावी. नाहीतर एकाच अर्जामध्ये 50 विषय टाकू नये. त्याच्यामुळे काय होतं, अधिकाऱ्यांची परेशानी होते आणि अधिकाऱ्यांना माहिती देणं सोपं जात नाही. त्याच्यामुळे मोजकी जी आपल्याला माहिती गरजेची तेवढीच माहिती मागावी, अशा पद्धतीची सुधारणा करण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी होत होती. आणि शासनाने शेवटी काय केलंय, महाराष्ट्र शासनानं आता माहिती अधिकार कायद्यामध्ये दुरुस्ती केलेली. काय दुरुस्ती केलेली आहे, आता माहिती अधिकारामध्ये जी काही माहिती अधिकारामध्ये माहिती मागवताना कुठल्या गोष्टीची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे, कशी माहिती मागवायला पाहिजे, किती शब्दामध्ये माहिती मागवायला पाहिजे, किती विषयाच्या संदर्भात माहिती मागवायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची ह्या तुम्हाला जो काही शासनाला राजपत्र काढलेलं आहे, परिपत्रक राजपत्र, याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. आणि त्याच्यात काय दुरुस्ती केलेली आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, 16 जानेवारी 2012 हे खूप जुनं परिपत्रक आहे. परंतु याच्यामध्ये माहिती मागवताना एक गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची सांगितलेली आहे, ती म्हणजे कुठल्याही विषयाची जर तुम्हाला माहिती मागवायची असेल तर ती कशी मागवायसाठी याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा, याच्यामध्ये नवीन जी कलम ऍड करण्यात आलेली आहे ती 3क, या कायद्यामध्ये 3क ही नवीन कलम ऍड करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये बघा त्याच्यात काय दिलेलं आहे, एक विनंती अर्ज केवळ एका विषयाशी संबंधित असणे. मी तुम्हाला सांगितलं की एक व्यक्ती उठायचा आणि एकाच अर्जावरती 50 विषय लिहून माहिती मागवायचा, त्याच्यामुळे अडचणी निर्माण व्हायच्या. त्याच्यामुळे याच्यात तरतूद करण्यात आलेली आहे की एक माहिती एक अर्जावर एकाच विषयाच्या संदर्भामध्ये माहिती असावी आणि त्याच्यात किती शब्दामध्ये असावी ते सुद्धा दिलेलं. बघा, अधिनियमाच्या कलम 6 अन्वये माहिती बोलण्यासाठी लेखी विनंती अर्ज एकाच विषयाशी संबंधित असावा आणि परत त्यात साधारणपणे 150 पेक्षा अधिक शब्द नसावेत. अर्जदाराला एकापेक्षा अधिक विषयाची माहिती हवी असेल तर तो त्याकरिता स्वतंत्र अर्ज करेल. म्हणजे थोडक्यामध्ये एका विषयाचा एकच अर्ज द्यायचा. जर त्याला वेगवेगळ्या विषयाची माहिती जर हवी असेल तर त्यांनी त्या प्रत्येक विषयासाठी प्रत्येक वेगळा अर्ज द्यायचा आणि तो सुद्धा अर्ज किती 150 शब्दापेक्षा कमी शब्दात द्यायचा आहे, एका अर्जाच्या संदर्भात दिलेले. परंतु एकापेक्षा अधिक विषयाशी संबंधित विनंती अर्ज केला असेल अशा प्रकरणी जनमाहिती अधिकारी केवळ पहिल्या विषयाशी संबंधित विनंतीबद्दल माहिती देईल आणि इतर प्रत्येक विषय करता स्वतंत्र विनंती अर्ज करण्याचा सल्ला अर्जदाराला देईल. पण समजा हा एवढा असूनही एखाद्या व्यक्तीने काय केलेलं आहे, आता हा सांगितलेलं आहे कायद्यामध्ये की एका विषयाच्या संदर्भात एकच अर्ज द्यायचा, पण एखाद्याला ही गोष्ट माहिती नाहीये, त्याने काय केलेलं आहे, एकाच अर्जावरती 10 विषय टाकले. मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शासनाने सूचना दिलेली आहे की जर असे विषय असेल 10 वेगवेगळे
तर त्यांनी काय करायचंय, माहिती अधिकार अधिकारी यांनी जो काही पहिला विषय आहे त्या पहिल्या विषयाचीच माहिती त्या व्यक्तीला द्यायची आहे आणि बाकीचे जे 9 विषय आहेत त्या 9 विषयाच्या संदर्भामध्ये त्यांना सल्ला द्यायचा आहे की तुम्हाला ह्या 9 विषयाची जर माहिती हवी असेल तर तुम्ही याच्यासाठी 9 विषयासाठी स्वतंत्र वेगवेगळा अर्ज द्यायचा आहे, अर्ज द्यावा असा सल्ला देण्याची सुद्धा याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने 10 विषयाच्या संदर्भात अर्ज दिला तर त्याचा अर्ज रिजेक्ट करण्यात येणार नाही, परंतु त्यांनी त्या अर्जामध्ये जो काही पहिला विषय टाकलेला आहे त्याचीच माहिती त्याला देण्यात येईल आणि बाकीच्या 9 विषयाची माहिती त्याला मिळणार नाही. जोपर्यंत तो प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अर्ज देणार नाही तोपर्यंत ती माहिती मिळणार नाही. अशा पद्धतीची ही दुरुस्ती करण्यात आलेली होती. ह्या विषयी बऱ्याचशा लोकांना अद्यापर्यंत माहिती नव्हतं, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचं गरजेचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. कारण की बरेचसे माहिती अधिकार कार्यकर्ते याचा उपयोग करत असतात आणि एकाच अर्जामध्ये बरेचसे विषय ते टाकत असतात. त्याच्यामुळं त्या सगळ्यांसाठी हा विषय होता की एका अर्जामध्ये एकच विषय त्यांनी टाकावा. हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. बघा, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि फेसबुकवरती आपल्याला फॉलो करा, जेणेकरून असेच आपण नवीन माहितीचे कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो. धन्यवाद.